आपल्या सेवेची विनंती. गुरुदेव श्री स्वामीसूत प्रस्थापित श्रींचा हा 157 वर्षापासून साजरा होणारा स्वामींचा मूळ सोहळा समस्त श्री स्वामी भक्तांना माहीत व्हावा. तरी आपण सर्वतोपरी आपल्या ग्रुप्सवर, स्टेटसवर शेअर करावा ही विनंती. नमस्कार भक्तगणो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ अस्सल सोहळा म्हणजे गुरुदेव श्री स्वामीसूत महाराज आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात देहस्वरूपी नांदत असताना स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला. आणि ह्या जयंतीची नांदी करण्यासाठी जो सोहळा साजरा केला तो समुद्र स्नानाने केला आणि त्याला स्वामीसूत महाराजांनी नाव दिलेलं आहे स्वामी समर्थ महापर्वणी. भक्तगण, हा सोहळा आता अगदी 8 दिवसावरती आलेला आहे. म्हणजे पुढच्या गुरुवारी आपण तो सर्व स्वामी भक्त मिळून साजरा करणार आहोत. या सोहळ्याबद्दल या अगोदर आपण कितीतरी एपिसोड्स केलेले आहेत. या सोहळ्याची माहिती तुम्हाला आतापर्यंत पूर्णतः पोचलीच असेल. पण खुद्द स्वामी सूत महाराजांनी जो अभंगातून आपल्याला या सोहळ्याची माहिती सांगितलेली आहे तो अभंग आज आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर स्वामीसूत महाराजांनी आपल्याला आमंत्रण कसं दिलेलं आहे ते आमंत्रण सुद्धा स्वामीसूत महाराजांच्या शब्दातच आपण ऐकणार आहोत. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. नसे तुल्य पाहता कपिला शास्त्री, नसे तुल्य पाहता कपिला शास्त्री. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. स्वामी महापर्वणी व्रतयेची येता, नसे तुल्य पाहता कपिला षष्ठी. फक्त म्हणजे स्वामीसूत महाराज म्हणतात स्वामी महाराजांचं हे जे व्रत आहे महापर्वणीचं व्रत, याला कपिला षष्ठीचं सुद्धा तुल्य नाही. या अगोदर मी कपिला षष्ठीच्या बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. कपिला षष्ठी हा अत्यंत दुर्मिळ योग असतो. कधी कधी तो पिढ्यानपिढ्या आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. श्री महाविष्णूंचे अगदी निस्सीम भक्त कपिल मुनी त्यांना समर्पित हा योग आहे. अत्यंत दुर्मिळ आणि तेवढाच फलदायी. या दिवशी समुद्र स्नान करण्याची एक प्रथा आहे. समुद्र स्नान करून तुम्ही दानधर्म केलात तर तुमच्या सर्व मनोकामना अगदी पूर्णतः फलद्रूप होतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. आणि त्यावर स्वामीसूत महाराज म्हणतायत की असा हा दुर्मिळ योग, महापुण्यवान योग, अत्यंत फलदायी योग, या कपिला षष्ठी योग जो आहे तो 11 पट या महापर्वणी सोहळ्यामध्ये. आणि म्हणूनच भक्तगणो, स्वामीसूत महाराज आपल्याला कळकळीचं आमंत्रण देत आहेत. ते सांगताय की स्वामी महापर्वणी व्रत हेची येता, नसे तुल्य पाहता कपिला षष्ठी. म्हणजे कपिला षष्ठीशी सुद्धा त्याचं तुल्य नाही आहे, त्याही पलीकडे कितीतरी आहे. असा हा योग जर आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घेतला तर आपल्या आयुष्याचं सोनंच करता येईल, नाही का? तुकाराम महाराजातून एका अभंगातून म्हटलेलं आहे, सण काय उत्सव काय वारंवार येतच असतात. आज दिवाळी आलेली, पुढच्या वर्षी सुद्धा दिवाळी येणार आहे. आता पाडवा येणार, पुढच्या वर्षी सुद्धा पाडवा येणारच आहे. पण भगवंताची अंतःकरणापासून स्मरण करण्याचा जो योग आहे तो फार दुर्मिळ आहे. आपण ठरवून महाराजांचं नाव नेहमीच घेत असतो. पण एखादा असा विशेष योग ज्या वेळेला महाराजांचं नामस्मरण करत करत आपण समुद्रस्नान करावं, त्या दिवशी एखादा दानधर्म करावा आणि त्या दिवशी स्वामी नामामध्ये दंग व्हावं, हे विशेषच, नाही का? हे विशेषच. आणि म्हणूनच बाह्य विधीपेक्षा अंतःकरणापासून एखादा योग साधला आपण तर आपल्या आयुष्याचं पूर्णतः सोनं होऊन जातं. कितीतरी पडलेले मोठे मोठे प्रश्न ती सहज सुटतात. आणि म्हणूनच स्वामीसूत महाराज आपल्याला अगदी कळकळीने सांगतायत, स्वामी अवताराची वेळ ही निपुण, पर्वणी साधून करा स्नान. स्वामी सागर तीर्थ तये दिनी स्नान, करिता साधन जन्माचे,
भक्तगण, आता स्वामीसूत महाराज स्वामींची जयंती साजरी करायला चाललेले आहेत. स्वामी महाराजांची प्रगट लीला साजरी करायला चाललेली आहेत. म्हणून ते असं सांगतात की स्वामी महाराजांची जी प्रगट लीला आहे अगदी बरोबर 1 महिन्यावरती आहे. आज फाल्गुन शुक्ल द्वितीया स्वामी समर्थ महाराजांची महापर्वणी आपण साजरी करतोय. स्वामी समर्थ महाराजांचा समुद्र स्नान आपण साजरं करतोय. आणि चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामी महाराज प्रगट होणार आहेत. स्वामी महाराजांचा तो प्रगट दिन आहे, महाराजांची ती जयंती आहे. म्हणून स्वामीसूत महाराज असं सांगतात आपल्याला की स्वामी अवताराची वेळ ही निपुण, पर्वणी साधून करा स्नान. भक्तगणो, स्वामी अवताराची ती वेळ आहे 1 महिन्या अगोदरची. आणि ही एक आपल्याला अशी पर्वणी आयुष्यामध्ये मिळालेली की ते साध्य करा, ती वाया जाऊन देऊ नका. कुठच्याही पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. एक स्वामी भक्त जर तुम्ही असाल तर नक्की या पर्वणीचं तुम्ही साधना इथे दुर्लक्ष करू नका. ते पुढे तुम्हाला असंही सांगतायत, स्वामी सागर तीर्थ तये दिनी स्नान करिता साधन जन्माचे. भक्त मंडळ, या स्वामी समर्थ महापर्वणीच्या दिवशी सागर हे तीर्थ होऊन जातं. अखंड समुद्र जो आहे तो महाराजांच्या आंघोळीने महाराजांचं तीर्थ होतं. आजच्या दिवशी स्वामी समर्थ महापर्वणीच्या दिवशी फाल्गुन शुक्ल द्वितीयेच्या दिवशी स्वामीसूत महाराज म्हणतायत, कपिला षष्ठी पर्व 11 वेळा येता, कपिला षष्ठी पर्व 11 वेळा येता, असे याची व्रता एक वेळा, स्वसे याची व्रता एक वेळा, स्वामी अवताराची वेळ ही निपुण, स्वामी अवताराची वेळ ही निपुण, पर्वणी साधून स्नान करा, पर्वणी साधून स्नान करा. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. स्वामी सागर तीर्थ तय दिनी स्नान, स्वामी सागर तीर्थ तय दिनी स्नान, करिता साधन जन्माचे हे, करिता साधन जन्माचे हे. की ते सागर तीर्थ होतं. स्वामी सागर तीर्थ तये दिनी स्नान करिता साधन जन्माचे. तुम्हाला जो जन्म जो मिळालेला आहे मनुष्य जन्म, तो सार्थकी लावा. हा पर्वणीचा दिवस साध्य करा, इथे दुर्लक्ष करू नका. सर्व सृष्टी जान साधा ही पर्वणी, सर्व सृष्टी जान साधा ही पर्वणी, समर्थांची गुणी हीच असे, समर्थांची गुणी हीच असे. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. सर्व सृष्टीजन साधा ही पर्वणी, समर्थांची गुणी हीच असे. गुरुदेव श्री स्वामीसूत महाराज म्हणतात की सर्व सृष्टीतले सर्व लोकांनी, फक्त मनुष्यच नाही तर सर्व सृष्टीजन. भक्तांनो, एक गोष्ट सांगू का, हा जो सोहळा आज आपण कैच वर्ष साजरा करतोय आणि दरवर्षी एक गोष्ट आपण पाहतो, आपण सर्वजण समुद्र स्नानाकरिता तिथे समुद्रावर जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्या बरोबरीने एक कुत्रासुद्धा असतो आणि तो सुद्धा आपल्या बरोबरीने समुद्रात आंघोळ करतो. आता यावर्षी असेल की नाही मला सांगता येत नाही, पण आतापर्यंत प्रत्येक वर्षी तो आपल्या बरोबर येत असतो. त्यामुळे कुठेतरी सर्व सृष्टीजनाचं तो प्रतीक आहे असं आपण समजूया. यावर्षी आलात तर बहुतेक तो तुम्हाला दिसेल सुद्धा, कारण अद्यापपर्यंत तो प्रत्येक वेळेला आलेला आहे. प्रत्येक वेळेला स्वामींचं हे समुद्र स्नान त्यांनी साध्य केलेलं आहे आणि तो येतोच. त्यामुळे सर्व सृष्टीजनांना जे स्वामीसूत महाराजांनी आवाहन केलेलं आहे की समर्थांची हीच तर गुणी आहे, हाच तर गुणधर्म आहे, ते तुम्हाला आयुष्याचं सोनं करण्याची एक संधी देत आहे. स्वामी समर्थ महाराजांचं समुद्र स्नान या सोहळ्याला, या मूळ सोहळ्याला खुद्द महाराज अक्कलकोटात नांदत असताना गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांनी त्यांचं जी आत्मलिंग पादुका समुद्रावरती नेऊन जे समुद्र स्नान घातलेलं आहे, हा सोहळा काहीतरी विशेषच आहे बरं का. आणि विशेष करून आपल्या स्वामी भक्तांकरिता तर विशेष आहेच आहे.
इथे दुर्लक्ष करून कधीच चालणार नाही. महापर्वणी त्याचे अर्धे पुण्य, महापर्वणी त्याचे अर्धे पुण्य, मिळेल सगुण संधी साधा, मिळेल सगुण संधी साधा. महापर्वणी याचे अर्धे पुण्य मिळेल सगुण संधी साधा. महापर्वणी याचे अर्धे पुण्य ही भक्तगण म्हण आहे. फार पूर्वीपासून ती प्रचलित म्हण आहे. आता आपण ते विसरलो असू. याचा थोडक्यात अर्थ तो असा आहे की महापर्वणी म्हणजे काहीतरी आपल्याला विशेष मिळालेलं असतं. त्याचं जे पुण्य जे आहे ते समुद्रावरती तुम्ही जा, या प्रसंगी केलेले स्नान हे अगदी विशेष ठरतं. तुमच्या मनोकामना सगळ्या फलद्रूप होतात. तुमचं आयुष्य सुखी होतं. आणि म्हणूनच त्याला स्वामीसुत महाराजांनी महापर्वणी नाव दिलेलं. नुसतं पर्वणी नाही बरं काही, ही महापर्वणी आहे. दरवर्षी आपल्याला मिळत असलेली एक अशी सुवर्ण संधी आहे की ज्या सुवर्ण संधीमुळे आपण दरवर्षीसाठी आताच्या भाषेत सांगायचं असेल तर आपण चार्ज होतो आपण. कुठेतरी आलेली आपल्याला मळगळगी असते, कुठेतरी आपल्याला आलेली एक निराशा असते, काहीतरी आपली कामं होत नसतात, काहीतरी आपल्या अपेक्षांचा भंग झालेला असतो. पण अशा वेळेला आपल्याला महापर्वणीचा जो दिवस आहे, फाल्गुन शुक्ल द्वितीयेचा, स्वामी समर्थ महाराजांच्या महापर्वणीचा, या दिवशी आपल्याला एक अशी संधी मिळते की आपण पुन्हा उत्तेजित होतो. आणि म्हणूनच भक्तगण हो, गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं आपल्याला सांगतं की महापर्वणी त्याचे अर्घे पुण्य, ही संधी साधा आणि पुण्यवान व्हा. पाठी बघण्याची गरज तुम्हाला लागणारच नाही. हे स्वामीसुत महाराजांचं वचन आहे, मी सांगत नाही आहे तुम्हाला. मी फक्त त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भाव ठेवून या एक स्वामी पायी, भाव ठेवून या एक स्वामी पायी, साधावी ही सोयी तुम्ही जन, साधावी ही सोयी तुम्ही जन. स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता, स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. भाव ठेवून या एक स्वामी पायी, साधावी ही सोयी तुम्ही जन. तुम्ही सर्वजण स्वामी महाराजांच्या चरणी भरोसा ठेवा. भाव ठेवून या एक स्वामी पायी. तुमचा एकच स्वामी ठेवा. मालक हा एकच असावा. बजावे एकाच देव असे महाराजांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्वामी चरणांवरती विश्वास ठेवा आणि स्वामी चरणांचं जे समुद्र स्नान होतं आहे त्याला उपस्थित राहा. त्या सागर तीर्थाचे काहीच नाही तर थोडे तुषार तरी तुमच्या अंगावरती पडू द्या. आणि ही जी सोय आहे, ही जी प्रत्यक्ष परमेश्वर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी करून दिलेली आपल्याला ही सोय आहे, ही नक्की साधा. ती वाया जाऊन देऊ नका. जेवढं जमेल तेवढं तुम्ही ह्या उत्सवाला समुद्रावरती समुद्र स्नानाकरिता या. पालखीला सुद्धा उपस्थित राहा. कारण पालखीची सेवा जी आहे ही सुद्धा आयुष्याचं सोनं करते बरं का. आयुष्याचं सोनं करते. प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वरची स्वामी समर्थ महाराजांचं आगमन आहे. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज त्याला आपल्याबरोबर असतात. आणि त्यात जर आपली उपस्थिती असेल, त्यात जर आपल्या हातून काही सेवा होत असेल तर त्या योगाचं मी काय वर्णन करावं. मला ते करता येईल तरी का. गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी आपल्याला करून दिलेली ती एक सोय आहे. आपल्या आयुष्याचं सोनं बनवायची एक सोय आहे. आपल्या सर्व मनोकामना अगदी फलद्रूप करून घेण्याची ती सोय आहे. आपल्याला पुन्हा उत्तेजित करून घेण्याची ती सोय आहे. आणि म्हणूनच गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज सांगतायत आपल्याला, साधावी ती सोयी तुम्ही जन. तुम्ही सर्व जणांनी ती एक सोय साधून घ्या. कारण हीच ती वेळ आहे. ती वेळ निपुण आहे. स्वामी पर्वणीचे स्वामी सागर तीर्थ, स्वामी पर्वणीचे स्वामी सागर तीर्थ, गेले हे यथार्थ भजा त्यासी, गेले हे यथार्थ भजा त्यासी. स्वामी सुत म्हणे
कौशल्य पाहता कपिला शास्त्री स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता स्वामी महापर्वणी व्रत ह्याची येता. स्वामी पर्वणीचे स्वामी सागर तीर्थ केले यथार्थ भजा त्यासे. भक्तगणो, त्या दिवशी स्वामी महाराज स्वतः त्या समुद्रामध्ये आंघोळ करतायत, त्या सागरामध्ये. स्वामी पर्वणीचे ते स्वामी सागर तीर्थ झालेलं आहे, त्या सागराचं तीर्थ झालेलं आहे. आणि ते तीर्थ केले ते यथार्थ भजा त्याशी. खरोखर त्याला भजा. जमल्यास थोडं थोडं ते आपापल्या बाटल्यांमध्ये घेऊन जा घरी. स्वामी समर्थ महाराजांचा या स्वामी महापर्वणी सोहळ्याला ज्या दिवशी आपण महाराजांना घेऊन जातो, तिथे महाराजांचं समुद्रस्नान होतं. त्यानंतर कितीतरी दिवस नंतर मग वेगवेगळ्या ठिकाणची लोक येऊन समुद्राचं पाणी घेऊन जातात घरी. वर्षभर ते स्वतःकडे ठेवतात. आणि कितीतरी लोकांचा असा सुद्धा अनुभव आहे की मुलांना परीक्षेला पाठवायच्या वेळेला किंवा एखादा माणूस जर कोण आपल्या घरामधला आजारी पडला किंवा काही विवंचना असतील, तर ते पाणी फक्त कपाळाला लावून जायची तर तुमचं आयुष्याचे सगळे प्रश्न सुटतात. आपण जशी उदी लावतो तसं ते पाणी कपाळाला लावलं जातं. ते पाणी डोक्यावरती शिंपडलं जातं, कारण ते सागर तीर्थ आहे. स्वामी महाराजांनी आंघोळ केलेलं सागर तीर्थ आहे. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांनी आंघोळ केल्यानंतर सुद्धा, स्वामी समर्थ महाराजांचं हे समुद्र स्नान झाल्यानंतर सुद्धा, त्या दिवशीच नाही तर त्याच्यानंतर कितीतरी दिवस लांब लांबचे लोक येऊन तिथे समुद्राचं पाणी घेऊन जातात आणि वर्षभर आपल्याकडे ठेवतात. तेव्हा भक्तगणो, म्हणूनच स्वामीसुत महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वामी पर्वणीचे स्वामी सागर तीर्थ केले हे यथार्थ भजा त्याशी. त्या तीर्थाला भजा. आपल्या विवंचना, आपल्यावरती जे काही क्लेश असतील ते सगळं नष्ट करा. आणि शेवटी गुरुदेव श्री स्वामीसुत महाराज आपल्याला सांगतायत, स्वामीसुत म्हणे जगाचा उद्धार तीर्थ हे निर्धार पर्वणीचे. बघा, शेवटी तुम्हाला एका वाक्यामध्ये हा संबंध, ह्या उत्सवाचा, या सोहळ्याचा, त्या सागर तीर्थाचं महात्म्य एका वाक्यामध्ये शेवटी स्वामीसुत महाराज तुम्हाला सांगतायत. ते म्हणताय, स्वामीसुत म्हणे जगाचा उद्धार. तुमचा आमचा नाही फक्त, तर पूर्ण सृष्टीचा, पूर्ण जगाचा उद्धार करणार हे तीर्थ आहे. स्वामीसुत म्हणे जगाचा उद्धार तीर्थ हे निर्धार पर्वणीचे. हे जे तीर्थ आहे सर्व जगाला त्याचा आधार आहे, सर्व जगाला ते फलदायी आहे. त्यामुळे या पर्वणी उत्सवाला नक्की घ्या. गुरुदेव श्री स्वामीसुतांचा निरोप तुमच्यापर्यंत आता मी पोचवतो. ते म्हणतात, याहो सर्व तुम्ही होनी सावध चित्त, नाचू आनंदात एकमेळी. स्वामीसुत म्हणे उत्साहासी यावे, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या. ऐकूया ना, आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उत्साह हो हा हो 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 हो. करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी. सर्व तुम्ही या होनी सावचित, सर्व तुम्ही या होनी सावचित. नाचू आनंदात एकमेळी, नाचू आनंदात एकमेळी, नाचू आनंदात एकमेळी, नाचू आनंदात एकमेळी. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उत्साह हो हा हो 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 हो. करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी, करती पहा हो मुंबापुरी. स्वामीसुता म्हणे उत्साहासी यावे हो, हो काका या हो.
भावे समर्थांच्या, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या, सर्व तुम्ही भावे समर्थांच्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उत्साह हो. गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ उत्साह हो. गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे, गर्दी पहा हो मुंबापुरे. मग काय भक्तगण येणार ना? अहो यायलाच पाहिजे, कारण आपण स्वामी भक्त आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीराज माऊली. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.